आज आपण येले जालना बाजार समितीला। या ठिकाणी सोयाबीन विकलेली आहे, बघू शकता। काटा झालेला आहे, इथं एक काटा चालू आहे सोयाबीनचा, परत इकडे एक काटा चालू आहे, तिकडे गाडी भरणं चालू आहे सोयाबीनची। तसंच या ठिकाणी शेतकरी जे आडत दुकानदार आहे आणि परत गाडीमध्ये पण सोयाबीन आलेली इकडून, बघू शकता। नुकताच या ठिकाणी पिकअप येईल सोयाबीनचा। तसंच सोयाबीन विकले आणि आजचे भाव जाहीर झाले। आपल्यासोबत हे आडत दुकानदार, त्यांच्याकडून जाणून घेऊया सोयाबीनचे बाजारभाव। सध्या सोयाबीनची आज आवक कशी बरं बाजार समितीत? आवक चांगली हो। कालच्या पासून समजा किती आवक आहे? काय झालं माहिती आहे का, काल सुट्टी होती, शनिवारी बाजार होते सोयाबीनचे 5550 रुपये शनिवारी। शनिवारी हा, भाव एकदम 200 रुपये तुटले, 200 तुटले। म्हणजे कमी भावात पण लोकांची देण्याची इच्छा आहे, देण्याची इच्छा आहे। त्या दिवशी ज्या वेळेस 56-50 रुपये भाव होते त्यावेळेस लोक म्हणजे थांबा आणखी 6000ची वाट पाहू। हा हा ते झालं असं की 7 तारखेला अमेरिकेमध्ये आपल्या मोदी साहेबांचा हा काहीतरी करार झाला वाटतं, हा तेल आयात होणार म्हणून। हा हा त्या तेल आयात होणार त्या हिशोबाने हा आपल्या भारतात हा डाऊन झाले, तेलाचे भाव कमी होईल भारतातले, तेलाचे परिणामी सोयाबीनचे भाव कमी झाले समजा। तेलाचे भाव कमी होते, त्यामुळे सोयाबीनचा बी भाव कमीच होणार। हा हा आणखीन पण भाव 5000 होऊ शकते। हा हा केजी मंदी तर काही सांगता येत नाही। हा हा आता सध्या तर मंदी चालू आहे बाजार, हा हा वर मंदी ते म्हणजे काल परदेशी बक्षी 200 मायनस आज। आज 200 ना फक्त मायनस 200, म्हणजे आता सध्या जे सकाळी माल विकले 53-54 पण विकले। हा आता 53 पण मागाणी नाही का? 53 भरते, हा हा पण 54 भरते नाही। 53 पर्यंत बाजार आहे। आज 53 आजचे 53 53 काही 54 विकले का? 54 जी सकाळी लवकर पासिंग झाली, ज्यांनी निर्णय घेतला द्यायचा हा त्या लोकांची 54 विकली। 54 विकले। आणि शेतकरी बऱ्याच दिवसांनी थांबले होते, समजा 55-56 भाव झालता, आज शेतकरी विकत नव्हते। शेतकऱ्याला अशी होती की 6000 भाव होईल, हा हा 6000 भाव न होता हा आणखीन रिटर्न आले भाव मायनस झाले समजा। त्यामुळे शेतकरी आता जी 54-50 मध्ये त्यांचा माल इथं पडलेला होता आपल्या दुकानावर, हा त्यांनी दिली नाही, आज ती 54 माल देऊ राहिली। बरोबर आहे। आणि गाड्या बी आले समजा आता भरून नेमकी। माल आवक तर भरपूर आहे। हा आवक आणखीन वाढणार उद्या परवा। असं आहे का? भाव झाल्यावर जास्त सोयाबीन। शेतकऱ्याला भीती आहे समजा की भाव कमी होऊ नये आणखीन, त्यामुळे शेतकरी देऊ राहिले। शेतकऱ्याला पण मार्केटमध्ये असा अंदाजे व्यापाऱ्यांना पण हा की भाव 5000 होईल, त्या हिशोबाने शेतकऱ्यांना आपण म्हणजे 4 द्यावाले पुन्हा सावळला भाव कमी होण्याची शक्यता आहे, माल विकून टाका। हा हा बरोबर। मग आजचे काय 53 समजा, 53 53 54 54 बस। आणि बियाण्याची खरेदी आहे की नाही सध्या? बियाण्याची खरेदी बियाणेवाले तर कोणी जास्त आले नाही आज घेणारे, पण नाही का? घेतलं बी असेल तर 56 वर भाव नाही, 56 वर भाव नाही। बरोबर, चालतं। आपल्या सोबत आहे आडत दुकानदार, त्यांच्याकडे फडामध्ये मोठा माल आहे। जवळपास किती कट्टे आपले फडात आज? 500 हा 500 कट्टे। काही बियाण्याचे आहे का? बियाण्याचे ग्रीन गोल्डचे पण आहे ना, 200 कट्टे। आणि रेग्युलर रेग्युलरचे 300 कट्टे। रेग्युलरचे काय भाव आहे आजचे? रेग्युलरचे भाव आहे आजचे 5250 रुपये। 5250। आणि सकाळचे काय भाव होते समजा? सकाळी 5400 रुपये होते, सकाळी नंतर भाव परत घसरले, हा तर गेले आता 5250 झालेले। 5250 झाले। भाव कशामुळे घसरले? भाव असं थोडंसं काही कपाचे बसरले की अमेरिकेच्या करारात हा सोयाबीन तेलावर ड्युटी आहे, हा कमी केलेली आहे, हा त्या हिशोबाने समजा फ्री ड्युटी केली आहे, आयात कर कमी केला समजा तेलावर, म्हणजे आयात होणार तेलाची। आणि पुन्हा ते DOC जसं भारताचं आहे त्यांचं तसं ते खाद्य बियाणार वाटतं, त्यामुळे भाव कमी झाले थोडे कमी नाही, 300 रुपये कमी झाले। 300 रुपये कमी झाले, पण भाव परत वाढतील का? भाव परत वाढेल, एक 8 दिवसावर नंतर क्लिअर रूपरेषा आल्यावर, सर्व क्लिअरेशन आल्यावर भाव वाढेल। बियाण्याची खरेदी चालू आहे की नाही सध्या? आज चालू आहे 5700-5600 रुपये, 5750 वरमध्ये भाव आहे। वरमध्ये आणि खालीमध्ये? खालीमध्ये 5600। आणि हा जो थोडा डागी माती माल आहे तो विकला की नाही? 5000 रुपये 4800 रुपये मागतात असं मातीचे मातीचा। बरं, कालपर्यंत शेतकरी समजा शनिवारपर्यंत शेतकरी थांबले होते, आता शेतकरी गपागप माल आणून राहिले, कशामुळे गपागप आणून राहिले? त्यांना भय आहे की अजून बाजार 5000 काय खाली नाही व्हायला, पण बाजार कमी होणार नाही ना? 5100च्या खाली तर येत नाही आमच्या ह्याच्यामध्ये। 5000च्या खाली बाजार होणार नाही आणि परत बाजार वाढतील, परत वाढ समजा ते जे यायला तरी एक 8-15 दिवस लागेल। हो बरोबर आहे, कारण की शेतकऱ्याकडे भरपूर स्टॉक आहे, शेतकरी सध्या भीतीनं माल आणून राहिला। शेतकऱ्याला काय सांगू इच्छितात जाता? शेतकऱ्याला थोडं दम करावं, थोडा वेट आणि वाच करा समजा। आज आपल्यासोबत शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी, त्यांच्याकडून जाणून घेऊया सध्या बाजाराची परिस्थिती। सध्या कसे भाव चालू आहे सध्या बाजार समितीत आजची समजा? तर आजची परिस्थिती थोडे भाव
खाली आलेले आहे. हां हां पण तरी बी शेतकऱ्याने घाबरून जाऊ नका. हां 53-28 नाफेडना घेतले होते. हां हां पण ते भाव आता जागतिक करार झाल्यामुळं हा, हा. ते भाव उच्च होणार आहे. हां त्याच्यासाठी 8-10 दिवस तुम्ही थांबा. हां हां ही माझी विनंती. माझा माल आणला होता हां हां पण भाव नसल्यामुळं मी तसाच ठेवला. हां थांबेल समजा. मी जालन्यावरून बोलतोय, मधुकर नामदेव जगताप, हां दावलोडी गाव, शेतकरी आहे मी. बरोबर आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी सध्या गडबड सुरू केली, भाव कमी झाली गडबड करू नका. 8-10 दिवस ते बाहेरचे करार झाले आहे हां ते बघून घ्या हां आणि भाव वाढतील ही बरोबर. शासनाची हमी आहे. तुम्ही मागं वळून बघू नका. बरोबर. कारण की करार फक्त त्याला संदर्भात होईल आणि ज्या DOC संदर्भात करार होईल, आपले सोयाबीन संदर्भात किंवा गहू संदर्भात इतर कोणताही करार होईल नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना घाबरू नये. घाबरू नाही. भाव वाढतील, परत भाव वाढते. परत भाव वाढण्याची शक्यता आहे. हां तरी माल साठवून ठेवणे हे काळाची गरज आहे. आणि टप्प्याटप्प्याने समजा. हो, टप्प्याटप्प्याने आणा तुम्ही. जसे जसे भाव वाढतील तसे आणा. तोपर्यंत थांबा थोडे. हां हां धन्यवाद. चालतं. आणखीन भाव कमी होणार नाही समजा. नाही अजून नाही होणार. हे नाफेडची खरेदीची आपली जवळपास. हो नाफेडला असं नाफेड चालू तुमच्याकडचं बिंदास देऊन टाका. हां हां 53-28 भाव हमी भाव आहे. हां हां त्यामुळं घाबराचं काम नाही. घाबरायचं काम नाही. बरोबर आहे. चालतं. धन्यवाद. आपल्यासोबत शेतकरी बांधव होते, त्यांनी खूप छानपैकी मेसेज दिला. जेव्हा शेतकरी थांबले होते समजा, शेतकऱ्याला 6,000ची अपेक्षा होती, पण आता थोडे 200-300 भाव रिवाज आले, शेतकरी गापागाप माल आणले. त्यामुळे शेतकऱ्यांना थांबा, परत भाव वाढतील. परत थांबा 10-20 दिवस थांबा. हां भाव वाढल्याशी राहणार. बरोबर. चालतं. धन्यवाद भाऊ. या ठिकाणी जे शेतकरी बांधव होते दावलवाडीचे, त्यांनी आपलं जाता खूप छानपैकी सल्ला दिला. घाबरू नका आणि टप्प्याटप्प्याने माल विका आणि थोडा भाव आणखीन महिना 1.5 महिन्यात 15 दिवस थोडे भाव दबावत राहतील, परत भाव वाढतील. चालतं. धन्यवाद. जय जवान जय किसान. हे जवान घे. ओके देऊन टाका. हां हां कुठल्या याच्यावर येईन ते आता? हां